तर गेल्या 11 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली भुसावळ पंढरपूर रेल्वे ही विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदाही मोफत सेवा सुरू आहे। जवळपास 2,500 पेक्षा जास्त वारकऱ्यांनी या प्रवासाचा आनंद घेतलेला आहे। या संदर्भात रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आषाढी एकादशी निमित्त भुसावळ टू पंढरपूर इथून एक ट्रेन निघालेली आहे आणि हे रक्षा खडसे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी ही मोफत ट्रेन वारकऱ्यांसाठी खुली केलेली आहे। आज आपल्यासोबत रक्षा खडसे जुडलेले आहेत। काय सांगणार ताई, आज भुसावळवरून पंढरपूरकडे ट्रेन रवाना होते। जवळपास 2,500च्या वर हे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त चाललेले आहेत। हे दरवर्षी मी आषाढी एकादशीच्या निमित्ताने ट्रेनचं आयोजन करत असते, मोफत आयोजन करत असते। याच्यामध्ये आमचे सर्व भारतीय जनता पार्टीची सर्व टीम सुद्धा सहकार्य करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद भाविकांकडनं पण मिळतो, जो खरोखर प्रत्येकाला वाटतं की एक वेळा तरी वर्षातनं जाऊन विठुमाईचे दर्शन झाले पाहिजे। आणि ह्या एकादशीच्या निमित्ताने, कारण एकादशी आपल्याकडे खूप महत्त्वाची मानली जाते। शेवटी आपण इथे मुक्ताईची जन्मभूमी ही आहे आणि इथून स्वाभाविक आहे की लोकांचा जो कल आहे किंवा लोकांची जाणाऱ्यांची संख्या जी आहे हे दिंडीमध्ये किंवा वेगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात असते। आणि मी सुद्धा ह्या विभागाचं नेतृत्व करते, तर माझी सुद्धा जबाबदारी आहे की इथल्या भाविकांची व्यवस्था करायची। त्याच्यामुळे 2014 पासून मी ही परंपरा कायम ठेवलेली आहे ना। आता 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आता हे 11वं वर्ष आहे आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय। आता लोकांनी मला हे सांगितलं पुढच्याच 2 ट्रेन करा, तर जेवढं मला करणं शक्य होईल नक्कीच मी इथल्या आमच्या लोकांसाठी करायचा प्रयत्न करेन। निश्चितच या ठिकाणी वरुण राजाने देखील आपल्यावरती आशीर्वाद दाखवलेला दिसतोय। वरुण राजा पण हजेरी लावलेली आहे। वरुण राजाचा आशीर्वाद मतदानाच्या दिवशी पण होता, निवडून आणायच्या दिवशी पण होता आणि आजही आहे। निश्चितच ह्या होत्या रक्षा खडसे। वरुण राजेचा आशीर्वाद मतदानाच्या दिवशी होता आणि आजही आहे, असं रक्षा खडसे यावेळेस म्हणालेले आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।